नमस्कार मित्रांनो, सर्वांना हेमंत निकमचा नमस्कार. मराठी भाषिकांना अवगत असं एक नाट्य होतं फार वर्षापूर्वी. कुटुंब रंगलं काव्यात. कुटुंब रंगलं काव्यात. आज अचानक आठवण झाली. कुटुंब रंगलं काव्यात हे आपण ऐकत आलो होतो, पण जर कुटुंब सारं गजाड म्हणजे कुटुंब सारं तुरुंगात हे जर नाटक आलं तर याची पात्र तुम्हाला कुठे शोधावी लागणार नाहीत. ही सर्व पात्र तुम्हाला पुणे तिथे काय उणे या पुण्यनगरीत भेटतील. कळलंच असेल संदर्भ काय. गोष्ट आहे अग्रवाल कुटुंबाची. म्हणजे बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचे भविष्याची चाहूल पाळण्यात पाहिल्यानंतरच कळतं की बाळ काय रंग आणणार आहे. असा एक नातू जन्माला आला. ज्या नातवाच्या कुटुंबातले सर्वजण आज नातवाच्या कृपेने, नातवाच्या क्रूकर्माने गजाड आहेत. आजोबा गजाड, वडील गजाड, राहिलं आई देखील गजाड आणि नातू तर गजाड आहेच. हव्यास, ईर्ष्या, लालच, मोठेपणाचा आव, लोकांना शून्य समजण्याची मनोवृत्ती, हे सर्व घेऊनच जेव्हा एखादं कुटुंब उदयास येतं, उच्चभ्रू अशा वस्तीत राहतं, ज्यांना महागड्या गाड्या, त्यासोबतच त्यांच्या असतात राजकीय नाड्या. म्हणजे अपघात झाल्यानंतर देखील ज्यांना मृत पावलेल्या व्यक्तीची चिंता नाही, पण अशा आईला स्वतःचं खोटं रक्ताचं सॅम्पल देऊन मुलाला वाचवण्याचा जो प्रयत्न, त्यानंतर पोलिसांची झालेली तारांबळ, मृत झाल्यानंतर 8 ते 9 तासांनी नोंदवण्यात आलेला FIR, त्यामागची पार्श्वभूमी, पोलिसांचं गणित आणि त्याचबरोबर मानसिकतेचा जो उद्रेक झालेला आहे पुणेकरांचा, हा खरंच फारच लज्जास्पद असा महाराष्ट्राला व्हावा लागलेला एक अनुभव आहे. ताशी 200 किलोमीटरने एखादी गाडी रस्त्यावर चालते आणि रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य नागरिकांचा बळी घेते. ते महाराष्ट्राचे नव्हते, पण ते भारतीय होते. इंजिनियर असणारा मुलगा आणि मुलगी मृत पावतात. त्यांच्या आईवडिलांना कल्पनाही देखील नव्हती की त्यांची मुलं पुण्याला आहेत, जॉबसाठी आहेत की शिक्षणासाठी आहेत, पण त्यांना मृत्यू असा तरा मिळेल याबद्दल फार वाईट वाटतं. असो, आता होणार काय? होणार हेच. पोलीस कस्टडी संपली, आता न्यायालयीन कोठडीमध्ये जामीन, तुमच्या मागे मोठ्या मोठ्या वकिलांचा पाठबळ असलेला थाफा, पैशाच्या जोरावर तुम्ही बाहेर याल आणि शेवटी पुन्हा एकदा तुमची गाडी अशीच रस्त्यावर चालण्यासाठी मोकळी होईल. 1-2 गाड्यांनी तुम्हाला काय फरक पडतो? कारण की तुमच्या गाड्या ह्या तुमच्या वैभवाचं प्रतीक, आणि त्या वैभवाच्या प्रतीक सोबत तुमचे असलेले कुर्ता पायजमातल्या पांढऱ्या सदरा आणि नेहरू टोपीवाल्या मित्रांची सांगड आणि त्यानंतर असलेले लागे बांधणे, पुणेकर या गोष्टीला कधीच माफ करणार नाही. न्यायाधीशांनी देखील निबंध लिहिण्यासाठी सांगणं म्हणजे असं आहे ना की बाबा, उद्या परत मोकार तू रस्त्यावर गाडी चालव आणि आता 300 शब्दांचा निबंध लिहिण्यापेक्षा तेव्हा 1000 शब्दांचा निबंध लिहि. निबंध लिहिण्याची जी प्रथा होती आमच्या शाळेत असतानाचे दिवस मला आठवतात, की निबंध अगोदर लिहायचा असतो, त्यामुळे मार्क चांगले मिळतात. तुमच्या टोटल पेपरच्या व्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला ग्रेस मार्क मिळू शकतात. पण याचं तर उलटच आहे. हा निबंध त्याला निर्बंध करण्यासाठी भाग पडलेला आहे. अशा लोकांना फक्त एकच सांगावंसं वाटतं की जर लहानपणी
लहानपणीच तुम्ही स्वतःच्या अपत्यांना, मुलांना 60-60, 70-70 हजार रुपयाचा हॉटेलचा बिल देण्यासाठी तयार करून ठेवलेला आहे, तर ती वेळ फार जवळ नाही की असं कुटुंब स्वतःचाच घात करून घेईल, स्वतःला संपून टाकेल. कारण की त्यांची वाटचाल ही विनाशाकडेच आहे आणि विनाशाकडेच होती. वेळ अचूक ठरली आणि पूर्ण कुटुंब आज गेलंय गजा आड. तर सर्वांना एकच सांगण्याची विनंती आहे की आयुष्य आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा थोडासा जरी चुकला ना, तर त्यांची गत काय होते आपण पाहिलंय. आजोबा, वडील, आई तुरुंगाआड जाण्यासाठी कारणीभूत त्यांचा स्वतःचाच नातू, त्यांचा स्वतःचाच मुलगा. चांगले झाले यांचे हाल. धन्य आहात तुम्ही पुण्याचे अग्रवाल. नमस्कार हेमंतचा सर्वांना. थँक्यू व्हेरी मच.